नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की तुम्हाला झाडाला पाणी केव्हा टाकायला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बेस्ट टाईम तुमच्या झाडाला पाणी देण्यासाठी. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्याल. आता सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे मित्रांनो तो आहे की आता पाणी केव्हा टाकायला पाहिजे. तर जेव्हा तुमची जे वरची ही सरफेस आहे माती ती वाळलेली असेल तेव्हा तुम्हाला झाडांना पाणी द्यायला पाहिजे. किंवा तुम्ही फिंगर डिप मेथडही करू शकता. असं बोट टाकून पाहायचं, समजा माती तुमच्या याला चिटकून आली याचा अर्थ आहे की मॉइश्चर आहे तर पाणी नाही टाकायचं. समजा ती कोरडी असली तुमच्या याला चिपकून नाही आली याचा अर्थ आहे की पाणी नाही आहे झाडात, तर तुम्हाला मग पाणी टाकून द्यायचं आहे. आता आपण बेस्ट टाईम पाहून घेऊ मित्रांनो पाणी टाकण्यासाठी. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो आहे पावसाळ्याचं, रेनी सीझन्सचं. तर मॉन्सून्समध्ये मित्रांनो तुम्हाला पाणी अजिबात टाकायला नाही पाहिजे. समजा तुमचा जो एरिया आहे जिथे कोणत्याही ज्याही सिटीमध्ये तुम्ही राहता किंवा गावात वगैरे राहता तर तिकडे समजा पाणी खूप जास्त म्हणजे पाऊस वगैरे खूप पडत असेल तर मग तुम्हाला पाणी अजिबात टाकायची गरज नाही आहे झाडांना, कारण याने ओव्हर वॉटरिंग होऊ शकते. अजून झाड जे आहे ते सडून खराब होऊ शकते. म्हणून याच्यासाठी मित्रांनो एक गोष्ट नक्की लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला पावसाळ्यात पाणी झाडाला नाही टाकायचं आहे. जोपर्यंत समजा पावसाळ्याचाही सीझन सुरू आहे पण तुमच्या इथे पाऊस नाही पडत असला किंवा खूप ऊन अजून पाऊस असं काही सुरू असेल तर मग तुम्ही तुमच्या झाडाची माती पाहून त्याला पाणी देऊ शकता आणि फिंगर डिप मेथड यूज करून मग पाणी टाकू शकता. पुढचा हिवाळ्याचा, तर हिवाळ्यात केव्हा पाणी टाकायला पाहिजे. हिवाळ्यात बेस्ट आहे मित्रांनो जेव्हा सूर्य निघते त्याच्यानंतर पाणी टाकायला पाहिजे. आणि मॉइश्चर म्हणजे पाण्याचं ॲब्झॉर्प्शन पण खूप चांगल्याने होते आणि झाड रिकवर पण करतो, कारण हिवाळ्यात झाड खूप जास्त थंडीच्या शॉकमध्ये असतो. म्हणून त्याला सकाळी पाणी नाही दिलं गेलं तरी चालेल. म्हणजे तसं तर तुम्ही 24 म्हणजे आपल्या कोणत्याही टाईमवर टाकू शकता पाणी झाडाला. पण बेस्ट टाईम म्हणाल तर जेव्हा सूर्य निघालेला असेल, म्हणजे जेव्हा सूर्य असेल तेव्हा तुम्हाला पाणी टाकायला पाहिजे. दुपारी एकदम नाही टाकायचं उन्हात, पण तुम्ही 10पर्यंत किंवा 8-10 असं जेव्हा सूर्य आहे चांगला तेव्हा तुम्हाला पाणी टाकायला पाहिजे. संध्याकाळी पण टाकू शकता, पण तेच मी सांगितलं की जेव्हा सूर्य असतो तेव्हा तुम्हाला हिवाळ्यात पाणी टाकायला पाहिजे. आता पुढचा पॉईंट म्हणजे शेवटचा जो आहे तो आहे मित्रांनो समर म्हणजे उन्हाळ्यात. तर उन्हाळ्यात केव्हा पाणी टाकायला पाहिजे त्याचा बेस्ट टाईम आहे मित्रांनो. उन्हाळ्यात तुम्हाला दुपारी अजिबात पाणी नाही टाकायचं आहे आणि झाडं खराब होतात, झाडं जळू पण शकतात. तर तुम्हाला उन्हाळ्यात दुपारी पाणी नाही टाकायला पाहिजे. 12-1चं जे ऊन असते ते खूप जास्त तापलेलं असते तर तेव्हा पाणी नाही द्यायचं. आता पुढचं आहे की कसं टाकायचं. तर पाणी सगळ्यात पहिले सकाळी टाकू शकता किंवा संध्याकाळी टाकू शकता, दोघांपैकी केव्हाही टाकू शकता. समजा सकाळी तुम्ही टाकत असाल तर सकाळच्या ह्याच्यात तुम्हाला 6 वाजल्यापासनं 8-8:30पर्यंत सगळ्या झाडांना पाणी टाकून द्यायचं आहे. 9 नंतर तुम्हाला कोणत्याही झाडाला पाणी नाही टाकायचं आहे. यांनी झाडाला शॉक बसू शकतो. झाड एकदम खराब नाही होत पण झाडासाठी ते चांगलं नसते. तर जे झाडासाठी चांगलं आहे तेच तुम्हाला करायला पाहिजे. मग पुढचं आहे की मग तुम्ही संध्याकाळी टाकू शकता, म्हणजे 6 नंतर तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री पण आपल्या झाडांना उन्हाळ्यात तुम्ही पाणी टाकू शकता. तर हे मी तुम्हाला बेस्ट टाईम सांगितलं, संध्याकाळी किंवा सकाळी उन्हाळ्यात तुम्ही टाकाल. तर अशा प्रकारे मित्रांनो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेस्ट टाईम बघितलं, म्हणजे बेस्ट वेळ बघितली झाडांना पाणी टाकण्याची सगळ्या सीझन्समध्ये. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो एक माझं दुसरं गार्डनिंगचं चॅनल आहे वेदांग गार्डनरच्या नावाने, वेदांग गार्डनर मराठीच्या नावाने. तर ते पण आत्ता तुम्हाला व्हिडिओज येऊन जातील या स्क्रीनवर. तर त्या व्हिडिओजला क्लिक करून नक्की पाल, त्या चॅनललाही पाल. लिंक कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिली आहे. व्हॉट्सअपचा ग्रुप पण नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर विचारू शकता. आता स्क्रीनवर मित्रांनो तुम्हाला सगळे खतांचे आणि सगळ्या झाडांचे व्हिडिओ येत असतील तर त्यांना क्लिक करून नक्की पाहा. ते माझं जे दुसरं वेदांग गार्डनर मराठीचं चॅनल आहे त्यालाही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.